नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्र तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत। या ठिकाणी येण्याचं कारण असं की तुळजापूरच्या काही महिला जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या आहेत। याचं कारण असं आहे की तुळजापूर संभाजी रोड या लगत असणारी 2 हेक्टर 63 आर ही जमीन भूसंपादित केलेली आहे। आणि ही जमीन भूसंपादित का केली तर इथं यात्रेकरूची सोय व्हावी तुळजापूरमध्ये, आणि भाविकाला त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, विविध कार्यक्रम घेण्यासाठी, मुक्काम राहण्यासाठी या यात्रेच्या या जागेचा वापर करावा म्हणून ही जमीन भूसंपादित केलेली आहे। पण या जमिनीचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने होतोय आणि मूळचा जो जमीन मालक आहे तो अनाधिकृत पद्धतीने या ठिकाणी प्लॉटिंग करून विकतोय। अशा काही तक्रारी पूर्वी याच चॅनलला बाईटच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या समोर आणल्या होत्या। आज ही महिला का आल्यात त्याच विषयावर आल्यात, पण नेमकं काय मत आहे त्यांचं ते आपण जाणून घेऊया। या सर्व महिला रणरागिणी तुळजापूरच्या आहेत, नेमकं काय आहे ते आपण विचारूया। काय मॅडम, कसा विषय आहे? आम्ही तुळजापूरच्या महिला आहोत सगळ्या, आणि विषय हा आहे की जी म्हणजे जगदंबा कॉम्प्लेक्स जे आज आहे तिथली जो भूभाग आहे, तिथला जो भूभाग तो प्राधिकरणाच्या काळात आरक्षित झालेला आहे कार पार्किंग म्हणजे यात्रा मैदानासाठी। परंतु ते आरक्षित झालेलं असून सुद्धा तिथं काही यात्रा मैदान झालेलं नाही आजपर्यंत। आणि मग भाविकांची, महिला भाविकांची म्हणा किंवा आपल्या सर्व भक्तांची, देवीला येणाऱ्या, मंदिरला येणाऱ्या, त्यांची सोय व्हावी यासाठी आम्हाला तिथे यात्रा मैदान, कार पार्किंग पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या भाविकांना तिथून एकदम मंदिर जवळ पडणार आणि त्यांना भाविकांचा जो होणारा त्रास आहे तो पण कमी होणार आहे। ती जी भूसंपादित केलेली जमीन आहे यात्रेकरूसाठी ती नगरपालिकेला वर्ग केलेली आहे। मग नगरपालिकेने काय ऍक्शन घेतलेली आहे, काय म्हणणं आहे तुमचं? नगरपालिकेने, तहसीलदारांनी या विषयावर कोणतीही भूमिका आजपर्यंत बजावलेली नाही। आणि त्यासाठी तिथं काम न झाल्यामुळे आम्ही सर्व महिला येथे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। बरं, 2 बैठका झाल्यात ह्या विषयावर झालेल्या आहेत। त्या बैठकीला तुम्ही उपस्थित होतात? आम्ही उपस्थित नव्हतो, पण अन्य आमचे जे नागरिक होते तुळजापूरचे ते उपस्थित होते। त्यांचं काय म्हणणं आलं मग? बैठक घेणाऱ्या अधिकाऱ्यांचं काय मत आलं? ते म्हणतात की फक्त करू म्हणतात नुसतं, पण प्रत्यक्ष तिथं काहीही नाही अजून। बरं, पालकमंत्री साहेबांनी काय ऍक्शन घेतलेली आहे की ही यात्रेकरूसाठी जागा मोकळी करून दिली जाईल म्हणून? याच्यावर काय विश्वास आहे तुमचा? पालकमंत्री आले काल, त्यांनी भेटले, त्यांनी आमचं सगळं ऐकून घेतलं म्हणणं, आणि ते पण स्पष्ट सगळी स्टडी करून पुढचा तपास करून ते आम्हाला बघू करतो म्हणले। काय मत आहे तुमचं? त्यांनी प्लॉटिंग करून विकायला लागलेत, मैदान पार्किंग होत नाही, यात्रा मैदान जागा मोकळी होत नाही, आणि जे भूसंपादित केलेली जमीन आहे ते प्लॉटिंग करून विकायला कोण आहेत, नाव वगैरे सांगता येईल तुम्हाला? काय असं मी तुम्हाला सांगता येईल कोण आहे ते? पहिले मूळ मालक आहेत का? नाही। मग कोण प्लॉटिंग विकायला? मूळ मालक आहे, म्हणजे मूळ मालक आहेत ते। मूळ मालक संपादित केलेली जी जमीन आहे ती जमीन त्या मूळ मालकानं सोडलेली नाही, ती जमीन आमचीच आहे म्हणून अजून ते विक्री करताय। पण खऱ्या नियमाने ही भूसंपादित झालेली आहे, जमीन भूसंपादित झालेली आहे। आता तुमचं काय मागणी आहे? आता आमची अशी मागणी आहे की त्या जागेवर यात्रा मैदान, कार पार्किंग व्हावं। यात्रा मैदान भाविकासाठी व्हावं का कारच्या पार्किंग? भाविकांसाठी तिथं सोय व्हावी, उतरण्याची, करण्याची, सगळ्या भाविकांचं। नाव सांगा तुमचं? आणि मी सौ वनिता कदम। तर हे आहेत तुळजापूरच्या महिला सौ वनिता कदम, आणि त्यांच्या सगळ्या या रणरांगिणी आहेत। कोण कदम आहेत हे सर्व तुळजापूरच्या रणरागिणी आहेत। यांचं मत आहे की तुळजापूरच्या यात्रेकरूसाठी जी भूसंपादित झालेली जमीन आहे ती जमीन यात्रेकरूसाठीच मोकळी करण्यात यावी, सोयी सवलती यात्रेकरूच्या झाल्या पाहिजेत। सर्व काही येणाऱ्या जाणाऱ्या भाविकाला
तुळजाभवानी नगरीमध्ये सोय व्हावी आणि म्हणून भूसंपादित केलेली जमीन हे यात्रेकरूसाठी मोकळी करावी अशीच तुळजापूरमधील रणरागिणी महिलांची मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण व्हावी अशीच त्यांची मागणी आहे। तर बघूया येणाऱ्या काळामध्ये पालकमंत्री या यात्रेकरूच्या भूसंपादित झालेल्या जमिनीकडे कशा पद्धतीने बघतात आणि ही जमीन कशी मोकळी करून देतात ते पाहूया येणाऱ्या काळामध्ये। मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद तुळजापूरकर। जय हिंद, जय महाराष्ट्र।